श्री स्वामी समर्थ. दिनांक 2/3/2026 या दिवशी होळीचा सण आपल्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये साजरा होत असतो. तर तो होळिका सण हा साजरा आपण कधी करायचा आहे, होळिका दहन कधी करायचं आहे, त्याचा शुभ मुहूर्त काय आहे, तसेच या दिवशी ग्रहणही चालू होणार आहे. तर ते ग्रहण हे कोणत्या तारखेला आहे, तर ते कधी चालू होतं, किती वाजेपर्यंत चालू असणार आहे, तसेच ग्रहण आपल्या भारतात दिसणार आहे का? ग्रहणाचे नियम काय पाळायचे? गर्भवती महिलांनी कोणते नियम पाळावे? काय खावे? तसेच ग्रहणाचे वेद कधीपर्यंत पाळायचे आहे? पूजा कशी करायची आहे? आणि या दिवशी पौर्णिमा पण आहे, तर याची पूजा करायची का? तर हे सगळंहीच तुम्हाला सविस्तर अगदी डिटेलमध्ये मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यासाठी व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्कीच बघा. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. तर 2/3/2026 म्हणजे सोमवारी या दिवशी होळिका पूजन आहे. हा एक पारंपरिक प्रथा चालत आलेला सण आहे. कारण संपूर्ण महाराष्ट्रात हा सण साजरा केला जातो आणि खूप उत्साहाने हा सण साजरा केला जातो. कारण हा सण वाईट शक्तींपासून विजयाचे प्रतीक मिळवणारा सण आहे. कारण या सणामध्ये सत्य, न्यायाचे महत्त्व देत असतो. तसेच होळीचा सण हा वाईटावर चांगल्याचा विजय मिळवण्याचा सण असतो. म्हणजेच काय तर या दिवशी लोकांच्या मनामध्ये अनेक वाईट विचार आलेले असतात किंवा त्यांच्याकडून वाईट कर्म केले गेलेले असतात किंवा निगेटिव्हिटी असती किंवा काहींना कोणत्याही गोष्टीचा म्हणजे राग आलेला असतो. तर त्या सगळ्याही गोष्टी या दिवशी आपण होळीमध्ये दहन करणार असतो आणि नवीन जीवन जगण्यासाठी आपण संकल्प करत असतोच. म्हणजेच आपल्याला या दिवशी नकारात्मक विचार असेल, चिंता असेल, भावना असेल, या सर्वही सोडून आपण नवीन जीवन जगण्याचा संकल्प करीत असतो. आता होळिका दहन आपल्याला शिकवत असते की चांगले केले तर वाईटाचा नक्कीच नाश होतो, असं ह्या सणाचं महत्त्व आहे. आता हा सण हे चांगल्याचं म्हणजे चांगले विचार करण्याचा पवित्र असा हा सणाचं हे प्रतीक आहे. तर या दिवशी आपल्याला होळीमध्ये होळी दहन किती वाजता करायचं आहे, तसेच ग्रहण आलेले आहे तर काय करायचे, तर होळिका दहन हे सायंकाळी आपण करत असतो शक्यतो. तर या दिवशी पौर्णिमा पण आलेली आहे. म्हणजेच पौर्णिमेचा प्रारंभ हा पौर्णिमा चालू होत असती तर ती सायंकाळी 5:56 आणि संपणार आहे ती 3 तारखेला. म्हणजेच आपल्याला सायंकाळी 5:08 पौर्णिमा संपणार आहे. तर बरेच जण या तारखेला म्हणजेच पौर्णिमेची कुळधर्म, कुळाचार जे असेल तर त्याचीही पूजा या दिवशी करत असतात किंवा बरेच जण स्वामी सेवेकरी जर असाल तर ते सत्यनारायणची पूजाही करत असतात. परंतु सत्यनारायणची पूजा आपण ही प्रदोष काळामध्ये करत असतो. तर प्रदोष काळ हा आपल्याला या दिवशी 2 तारखेला येत नाही, तर तो आपल्याला 3 तारखेला सत्यनारायणची पूजा तुम्हाला करायची आहे. आणि आता बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की या दिवशी ग्रहण आहे तर कसं करायचं, तर तेही मी तुम्हाला डिटेल सांगते. तर आपल्याला पौर्णिमा ही दुसऱ्या दिवशी संपणार आहे. म्हणून आपल्याला 3 तारखेला आपल्याला होळिका पूजन हे आपल्याला किती किती वाजता करायचं आहे किंवा किती वाजेपर्यंत ते असणार आहे. तर होळिका दहन हे सायंकाळी शुभ मुहूर्त, होळिका दहनाचा शुभ मुहूर्त हा सायंकाळी 6:40 चालू होतो आणि रात्री 9:09 हा शुभ मुहूर्त आहे. या काळामध्ये तुम्ही होलिका दहन करू शकतात. तुम्ही जशा पद्धतीने तुमची पूजा करत असतात त्याच पद्धतीने तुम्ही करा. यामध्ये तुम्हाला नकारात्मक गोष्टींचं दहन करायचं आहे आणि त्यामुळे ग्रहणाचा यावरती कोणताही परिणाम होणार नाही आणि तुम्हाला चांगल्या गोष्टी आत्मसात करण्याचा या दिवशी संकल्प करायचा आहे. तर त्यानंतर होळी संपल्यानंतर म्हणजे 9:09 नंतर आपल्याला ग्रहण हे चालू होणार आहे. तर ग्रहण हे आपल्याला किती किती वाजून किती मिनिटांनी ग्रहण चालू होणार आहे, वेद पाळण्याचे नियम काय आहे, किती वाजता वेद पाळायचे आहे, तर 3 मार्च 2026 मंगळवार या दिवशी आपल्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये धुलीवंदन साजरी केली असते. तर या दिवसाला बरेच जण करी दिनही म्हणतात. कारण करी दिनाच्या दिवशी शक्यतो आपल्याला नवीन गोष्टींची सुरुवात,
किंवा नवीन कामं किंवा शुभ आपल्याला जे काही कामं करायचे असते तर ते या दिवशी शक्यतो टाळले जातात. आता बरेच जण या दिवशी ज्यांचा बिझनेस असेल किंवा व्यवसाय असेल तर ते या दिवशी ऑफिसही बंद ठेवत असतात किंवा बाहेर जाणं शक्यतो टाळत असतात. कारण हा करी दिन असतो. तर या दिवशी आपल्याला कोणतेही कामं करायचे नाही आहे. म्हणजेच आपल्याला बरेचसे महत्त्वाचे कामं हे या दिवशी आपल्याला वर्ज्य करायचे आहे किंवा आपण बंद ठेवत असतो. या दिवशी शक्यतो घरात बसलेलं चांगलं असतं. तर या दिवशी वर्षातून हा पहिलाच योग आलेला आहे आणि पहिलंच ग्रहण आहे. तर या दिवशी आपल्याला खग्रात चंद्रग्रहण दिसणार आहे. तर हे महाराष्ट्रातही दिसणार आहे. तर या वर्षातील हे पहिलंच ग्रहण आहे. तर मंगळवारी 3 तारखेला सूर्योदयापासून म्हणजे सूर्य उगवण्यापासून वेदकाळ चालू होणार आहे ग्रहणाची. आता वेदकाळात पौर्णिमेचा तुम्ही कुळाचार, कुळधर्म किंवा सत्यनारायण पूजा तुम्ही करू शकतात. देवीला नैवेद्यही दाखवू शकतात. परंतु आपण या काळामध्ये खाणं शक्यतो टाळायचं आहे. तर या काळात आपल्याला ज्या वृद्ध व्यक्ती असेल, आजारी व्यक्ती असेल, गर्भवती असेल यांनी वेद पाळायचे. वेदचा मुहूर्त जो आहे तर तो सकाळी 11 पर्यंत तुम्ही अन्न खाऊ शकतात म्हणजे जेवण करू शकतात. त्यानंतर तुम्हाला वेद काळामध्ये हे करता येणार नाही. तर तो वेद काळ आहे दुपारी 2:17 पासून ग्रहण चालू होतं वेदाचं काळ. तर संध्याकाळी 7:53 वेदकाळ चालू असणार आहे म्हणजे ग्रहण चालू असणार आहे. या काळामध्ये म्हणजे ज्या गर्भवती स्त्रिया आहेत त्यांनी या काळामध्ये कोणत्याही प्रकारचं खाणं टाळायचं आहे किंवा झोपणं टाळायचं आहे किंवा बाहेर जाणं किंवा बाहेर डोकून बघणं हे टाळायचं आहे. शक्यतो या काळामध्ये गर्भवती स्त्रियांनी जपमाळ करणं किंवा चांगले देवांचे पुस्तकं वाचणं किंवा तुमच्या आवडीच्या जे देव आहे तर त्या देवांची सेवा करणं किंवा त्यांचे मनोमन त्यांचं म्हणजे जप करणं हे सगळ्यात उत्तम मानलं जातं. कारण या जितके तुम्ही देवांची तुम्ही प्रार्थना कराल किंवा जितका जप कराल तितकं तुमच्या गर्भ जे आहे त्यावरती चांगले या काळामध्ये संस्कार होत असतात किंवा त्या त्या बाळावरती चांगले संस्कार होत असतात. त्यामुळे शक्यतो तुम्ही या काळामध्ये जितकं जास्तीत जास्त तुम्हाला देवाची सेवा करता येईल तितकी जास्तीत जास्त तुम्ही सेवा करू शकतात. तर बऱ्याच जणांना पडलेला प्रश्न आहे की या दिवशी धुळवड खेळावी का? तर तुम्ही धुळवड ही शक्यतो खेळू शकतात. परंतु तुम्ही रात्री 7:53ला ग्रहण सुटल्यानंतर खेळणं अति चांगलं आहे. कारण या काळामध्ये ग्रहण संपणार आहे. त्यानंतर तुम्ही धुळवड खेळू शकतात. त्यानंतर हे जे ग्रहण आहे तर ते कोणत्या व्यक्तींना फलदायी असणार आहे, कोणत्या राशींना फलदायी असणार आहे. तर शक्यतो या दिवशी ज्योतिषशास्त्रानुसार असं सांगितलेलं आहे की मिथुन, तूळ, वृश्चिक, मीन या राशींना या ग्रहणाचे शुभ फळ मिळणार आहेत आणि मेष, कर्क, धनु, कुंभ या राशींना ग्रहणाचे मिश्र फळ मिळणार आहे. नंतर वृषभ, सिंह, कन्या, मकर या राशींना अनिष्ट फळ म्हणजे या राशींना या काळामध्ये फळ मिळणार नाही. तर अशा पद्धतीने जर तुम्हाला हे नियम तुम्ही आवर्जून पाळा आणि अशा पद्धतीने तुम्ही होळी दहनही करू शकतात. तर श्री स्वामी समर्थ.